मातंड शनिदेवा, छाया मातंड जयशील प्रचंड, नाव घेता आनंद शनिदेवा. छाया मातंड माया अखंड, नाव तुझे उदंड शनिदेवा. छाया मातंड जयशील प्रचंड, नाव घेता आनंद शनिदेवा. यमदेव तुझा भाऊ, नवग्रहांचा राजा तू, महादेव गुरु तुझे, करी विष्णूची पूजा तू. कर्माचा सत्याचा न्यायाचा देव तू, दुष्टान दुर्जनास देई घाव तू. भक्तीत लीन होऊ तल्लीन, एकमुखान बोला जय जय शनिदेवा, जय 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 शनिदेवा, जय जय शनिदेवा, जय 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 शनिदेवा. जय जय शनिदेवा, जय 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 शनिदेवा, जय जय शनिदेवा, जय 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 शनिदेवा, जय जय शनिदेवा, जय 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 शनिदेवा. अहो, आपण असंच किती दिवस वाट पाहणार आहोत? आपली लेक तिकडे उपवास करत बसली आहे. आज 7 दिवस झाले तिने अन्न पाणी काहीच घेतलं नाही. मी तोच विचार करत होतो की आपण स्वतः जावं आणि पद्मसेनेला घेऊन यावं. अहो, पण मी प्रयत्न केले नाहीत का? ती महादेवाच्या पिंडी समोरच अनुष्ठान मांडून बसलीये. ती यायलाच तयार नाही. हे श्री महादेव, मी हे जे व्रत करते आहे त्याचं कारण आपल्यापर्यंत पोहोचते आहे ना? माझं एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न आपण पूर्ण करावं अशी माझी प्रार्थना आहे. आयुष्यात देवा आपण सगळं काही दिलं आहे आणि आता मला पती म्हणून जे हवे आहे ते जर तुम्ही दिले तर माझं आयुष्य धन्य होईल. माझा विवाह राजेश्री विक्रमादित्य यांच्याशी व्हावा अशी माझी इच्छा आहे, अशी माझी इच्छा आहे, अशी माझी इच्छा आहे, अशी माझी इच्छा आहे. मी त्यांना कधी पाहिलं नाही, पण त्यांची कीर्ती मात्र ऐकली आहे. ते पराक्रमी आहेत, ज्ञानी आहेत, न्यायी आहेत, गुणवान आहेत, रूपवानही आहेत, चक्रवर्ती सम्राट आहेत. माझी ही इच्छा आपण पूर्ण करा प्रभू, पूर्ण करा प्रभू, पूर्ण करा प्रभू, पूर्ण करा प्रभू, पूर्ण करा प्रभू. हे स्वामी, पद्मसेनेची इतकी कठोर परीक्षा नका बघूत. पार्वती, तिची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तिने कठोर व्रत केले आहे आणि मलाही तिची काळजीच आहे. बालपणापासून ती तुमची पूजा करते आहे. तिच्यावर कृपा करा. म्हणूनच तुला विचारतो आहे की पद्मसेनेचा विवाह कोणाशी करायचा? हा काय प्रश्न आहे? अर्थात विक्रमादित्य बरोबर. त्यासाठी तर ती व्रत करते आहे ना.
विक्रमादित्य थांबू नकोस, माझ्या प्रश्नाची उत्तर देत जा. तू विचार वेताळ, आज मी तुला राजवाड्यात घेऊन जाणारच. हे तुला जमणार नाही. हे बघ, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर चुकला तर मी तुझे प्राण घेईन. मी मरणाला घाबरत नाही वेताळ, कारण माझ्या ज्ञानावर माझा पूर्ण विश्वास आहे. असं आहे ना, मग सांग, कोणत्या 5 स्त्रियांचा उल्लेख पंचकन्या म्हणून आहे? अहिल्या, द्रौपदी, तारा, कुंती, मंदोदरी तथा पंचकन्या हा स्मरेत नित्यम महापातक नाशनम. अर्थात अहिल्या, द्रौपदी, तारा, कुंती आणि मंदोदरी. तू तर योग्य उत्तर दिलंस विक्रमादित्य. पुढचा प्रश्न विचार करून उत्तर दे. आज मी तुला राजवाड्यात घेऊन जाणारच वेताळ. मी तुला असा प्रश्न विचारतो की तू हरणार. तो तुझा भ्रम आहे. ऐक माझा प्रश्न. नवग्रहात सर्वश्रेष्ठ ग्रह कोणता? लवकर सांग, नाहीतर मी जाणार. हा प्रश्नच चुकीचा आहे. आता तू उत्तरही चुकीचं देशील, मग तुझे प्राण मला घ्यावे लागतील. थांब, मला विचार करू दे. नाही नाही नाही. वेताळ, 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 वेताळ. विक्रमादित्य हा सर्वश्रेष्ठ राजा आहे, परंतु तो पद्मसेनेसाठी पती म्हणून योग्य आहे का, हे कोण ठरवणार? अहो, असं काय करताय? आपणच ठरवणार. हे बघ पार्वती, पद्मसेना ही केवळ माझी भक्त नाही, तर माझी मानसकन्याही आहे. तिचा संसार सुखाचाच व्हायला हवा, त्यात चूक व्हायला नको. निर्णय हा निपक्ष आणि कठोर असायला हवा. मग तो निर्णय कोणी घ्यावा असं तुम्हाला वाटतं? शनिदेव, शनिदेव, शनिदेव. शनीनेच ठरवावं की विक्रमादित्य हा पद्मसेनेसाठी योग्य आहे की नाही. हे प्रभो, हे श्री कृष्ण, हे वासुदेव, हे केशव, हे नारायण, मी शनी आपल्याला नमस्कार करतो. माझा नमस्कार स्वीकार करावा. आपण माझे आराध्य आहात. आपण साक्षात श्री विष्णू, परंतु आपले श्री कृष्ण स्वरूप मला अत्यंत प्रिय आहे, म्हणून आपण माझे आराध्य आहात. सगळ्यांच्या दृष्टीने मी अत्यंत कठोर आहे, परंतु आपल्याला ठाऊक आहे की माझ्या आत किती करुणा आहे, किती प्रेम आहे. माझ्या प्रत्येक कार्याचे श्रेय मी आपल्याला देतो. आपण माझ्याकडून या जीवसृष्टीच्या कल्याणाचे कार्य करून माझ्यावर कृपा करावी. कृष्णं वन्दे जगद्गुरु, कृष्णं वन्दे जगद्गुरु. हे शनी, तू माझ्या पूजेत मग्न आहेस, पण तुझे आराध्य श्री महादेव तुझी आठवण काढतात. त्यांना आधी भेटून घे. जशी आज्ञा प्रभो.
पद्मसेना, पद्मसेना, माते, काय अवस्था करून घेतलीस ही स्वतःची? माते, माझं व्रत पूर्ण नाही झालं. अगं ते नंतर ही करता येईल. मी ऐकलं तुझी शुद्ध हरपली आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली बघ. श्री महादेव असताना मला काहीही होणार नाही. आधी कक्षात चल, राजवैद्य आलेत. चला. गुरुदेव, आज तुम्हाला विशेष निमंत्रण दिलं त्याला कारण आहे. मी समजू शकतो. मी आडाखे बांधले. त्यात मला हे समजले की आपल्याला राजन विक्रमादित्य ह्यांच्याविषयी विचारायचे आहे. काय झालं गुरुदेव? गुरुदेव, तुम्ही काळजीत दिसत आहात. सगळे ग्रह कुंडलीत आहेत, पण केवळ शनी महाराज मात्र दिसत नाहीयेत. असं कधी होत नाही. हे विचित्र आहे. शनिदेव असणं हे शुभच असतं, पण ते का नाहीयेत हे मलाही समजत नाहीये. हे शनी महाराज, आपण या प्रसंगी योग्य निर्णय घेण्याची सद्बुद्धी द्या. गुरुदेव, प्रणाम. शुभम भवतु. यशस्वी भव. आलास वेताळाला भेटून? राजन, आज अमावस्या आहे. भरणी नक्षत्र आहे. आज श्री महादेवांची पूजा केली, त्याचे हे तीर्थ घ्या. आयुष्यमान भव. गुरुदेव, एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. अवश्य. आपल्या शंकेचं यथाज्ञान यथाशक्ती निरसन करण्याचा मी प्रयत्न करेन. अंतरिक्षात अनेक ग्रह, तारे, नक्षत्र आहेत. या ग्रहमंडळात सर्वश्रेष्ठ ग्रह कोणता? या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे राजन.
ग्रहमंडळात प्रत्येक ग्रहाचे आपापले कार्य आहे, मात्र श्री शनिदेवच सर्वश्रेष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत. पण याचा पुरावा काय? गुरुदेव, मला तात्काळ पटवून द्या. शनिदेव सर्वश्रेष्ठ ग्रह कसे काय? सर्वश्रेष्ठ ग्रह कसे काय? सर्वश्रेष्ठ ग्रह कसे काय? राजन, उद्या सूर्यास्ताच्या आधी उत्तर दे, नाहीतर तुला ठाऊक आहे मी तुझा प्राण घेईल. शनी महाराजांचं स्मरण करून सांगतो, या पवित्र देवघरात थांबू नकोस. निघून जा इथून, निघून जा इथून, निघून जा इथून. राजन, जे सूर्यपुत्र आहेत, ज्यांचे बंधू श्री यमदेव साक्षात काळ आहेत, ह्यांचे गुरु श्री महादेव आहेत, ह्यांचे आराध्य श्री कृष्ण स्वरूप श्री विष्णुदेव आहेत, तेच सर्वश्रेष्ठ आहेत. मला असा पुरावा पाहिजे जो सर्वमान्य असेल. धर्मग्रंथात तशी नोंद असेल. प्रत्यक्षात ग्रह म्हणून त्यांचं काही महत्व दिसेल. मी आपल्याला अशी तथ्य सांगू शकतो ज्यांना आपल्याला पटेल. नाही गुरुदेव, आकाशात चंद्रदेव सूर्यदेव स्पष्ट दिसतात. त्यांचं स्वतःचं कार्य दिसतं. मला तसं काही सांगा. असं करा, तुम्ही उद्या ज्ञान सभेचं आयोजन करा. तिथेच ठरेल सर्वश्रेष्ठ ग्रह कोण. ज्ञानी लोकांना त्यांचं मत मांडू द्या आणि तुम्हीही पुराव्या सकट तिथे या. उज्जैन नगरीत चक्रवर्ती सम्राट राजा विक्रमादित्य उद्या ह्यांच्या समोर पहिले प्रहरी ज्ञानसभा होणार हायवे.
बांधलं जाणार हायवे. स्वामी, कैलास का थरथरतोय? माझा परमशिष्य शनी येतो आहे. तुम्ही बोलवलं त्यांना? इथे कशाला बोलवलं शनीला? सांगतो. हे काशी विश्वेश्वर, हे माते, आपण मला बोलवलं आहे असा संदेश मिळाला म्हणून आलो. काय आज्ञा आहे प्रभू? पार्वती सांगेल तुला. शनी, तुझ्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. आपण आदेश करावा माते. श्री महादेवांचे असंख्य भक्त आहेत आणि त्यांचं त्या भक्तांवर किती प्रेम आहे हे तुला ठाऊकच आहे. हो, भोळे आहेत माझे गुरुदेव. त्यांची एक भक्त आहे असं समज मानस कन्याच आहे. तिचं नाव पद्मसेना. मी ह्यात काय करायचं आहे माते? परीक्षा घ्यायची आहे. कोणाची? विक्रमादित्य राजाची. विक्रमादित्य? आलं ध्यानात. विक्रमादित्य पद्मसेनेसाठी योग्य वर आहे का हे पाहायचं आहे, हो ना? शनी, तू न्यायाची देवता आहेस अशी तुझी ओळख आहे. योग्य न्याय करशील. होय गुरुदेव, आज्ञा असावी. शुभम भवतु, यशस्वी भव. हे कसलं स्वप्न?
कोण होते ते? राजा विक्रमादित्य. हे श्री शनिदेव, आपण माझे आराध्य आहात. आपल्याला कोणी कमी लेखलं तर मला त्याचं दुःख होतं. हे श्री शनिदेव, आपल्याला समजून घेणं ही एक साधना आहे, तपश्चर्या आहे. मला ठाऊक आहे तुमच्या आज सगळ्यांविषयी किती करुणा आहे, पण आज मी खूप प्रयत्न केला आपण कोण आहात हे सांगण्याचा, पण मी कमी पडलो. आपण श्रेष्ठ आहात हे विक्रमादित्य महाराजांना मी पटवून देऊ शकलो नाही. क्षमासवी, क्षमस्वत्वम, क्षमस्वत्वम, क्षमस्वत्वम. तू माझा भक्त आहेस, तू क्षमा का मागतो आहेस? मी येतो आहे, काळजी करू नकोस. मनुष्याला गर्व असेल तर तो हरण करू, मी त्याला नम्र करतो. त्याला अतीव क्रोध असेल तर तो मी शांत करतो. मनुष्य अतिमोहात असेल तर हे जग, नातीगोती किती मिथ्या आहेत ह्याची मी त्याला जाणीव करून देतो. इथे असलेलं सगळं एक दिवस जसंच्या तसं सोडून जायचं आहे ह्याची त्याला मी आठवण करून देतो. जर कोणी अतिलोभ धरून जगत असेल, अंतिमतः मनुष्याच्या कर्माचा हिशोब करून त्याला मी न्याय देतो. अर्थात मनुष्य चुकीच्या वाटेवर असेल तर त्याला मी योग्य वाटेवर आणतो.